आणि जे मुलं असतील कार एन्थुसियास्ट ते या फिलिंगला समजू शकतील. असा बाहेरून कॅबिन आहे आणि एसी वगैरे सगळे लक्झरी कॅबिन आहे. पहिल्यांदा एवढी मस्त आग पेटली आहे, एकदम मस्त कोझी वाईब आहे. बाहेर व्ह्यू बघा, सकाळी उठल्यावर असं मस्त वाटलं ना बाहेर जंगलात बघायला. ब्रेकफास्टला कॉफी, कुकीज आणि 2 मार्शमेलो. मस्त कॉफी घेऊन बाहेर जाऊया. फायनल स्टार्ट. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज फ्रायडे आहे आणि अख्खा वीक मी वर्क फ्रॉम होम करत होतो, पण घरीच होतो, तर कंटाळा आलेला मला घरी बसून म्हणून मी आता चाललोय एकटाच एका फॉरेस्टमध्ये कॅबिनमध्ये राहण्यासाठी. एका रात्रीसाठीच चाललोय आणि सगळे फ्रेंड्स नाही आहेत आणि एकदम रिलॅक्स आजचा दिवस आपल्याला घालवायचा आहे. तिकडे जायचं आहे, कॅबिनच आहे आणि तिकडे फायरप्लेस वगैरे आहे, म्हणून मी सगळं लाकूड बिकूड घेतलेलं आहे, फायरवूड आणि चारकोल पण घेतलाय. सो आता घरातून निघूया. 1 तास 20 मिनिटाचा रस्ता आहे आणि खूप दिवसापासून मला सोलो असं कॅम्पिंग करायची इच्छा होती, पण ह्याला कॅम्पिंग म्हणता येणार नाही कारण कॅबिन मध्ये चाललोय. पण हे नवीन कॅबिन्स इकडे आलेत, सो असं थोडं रेकी करायला जातोय. म्हणजे जेव्हा मम्मी डॅडी येतील, राहुल येईल, तेव्हा मला परत जाता येईल. तर ऑलमोस्ट 1 तास 20 मिनिटं गाडी चालवली आहे आणि आता आपण 12 मिनिटात पोहोचणार आहोत. आणि इकडे नेटवर्क वगैरे काहीच नाहीये आणि फुल असं कंट्री साईडला आलोय आपण. आणि इकडे इंडियाचं हुझियर नॅशनल फॉरेस्ट आहे, त्याच्यात आपण आता शिरतोय. आणि इकडे जवळच ब्राऊन काउंटी स्टेट पार्क आहे, तिकडे मी कॅम्पिंग करायला आलो होतो मध्येच मित्रांबरोबर, पण तेव्हा मी व्लॉग नव्हता केला. आणि त्याच परिसरामध्ये, त्याच सेम फॉरेस्टमध्ये हे आपले कॅबिन्स आहेत, नवीनच ओपन झालेत. तर एक डर्ट रोड आलाय, हाचा रस्ता आहे की नाही माहित नाही मला, पण लिहिलं होतं, बोर्ड लिहिला होता कॅबिन्सचा. डर्ट रोडवर चालवायला मला युजली आवडतं, पण या गाडीत आवडत नाहीये कारण आपले समर परफॉर्मन्स टायर आहेत. जर ऑल वेदर किंवा ऑफ रोड टायर असते तर मजा आली असते, म्हणून स्लोच चालवतोय कारण बिलकुल ग्रिप नाहीये. बघा समोर डिअर क्रॉस करतोय रस्ता आणि असे आतमध्ये कॅबिन्स आहेत आणि सगळ्या कॅबिनचं नाव आहे, नंबर नाहीये. तर आपल्या कॅबिनचं नाव आहे विन्सेन्झो. सुंदर वाटतंय, एकदम जवळ नाही आहेत कॅबिन, खूप असे डिस्टन्सवर, म्हणजे प्रायव्हसी आहे कॅबिनला. आला आपला विन्सेन्झो. ऍक्च्युली गाडी उलटी लावतो. वाव, मस्त शांत वाटतंय आणि माझ्या आजूबाजूच्या कॅबिनमध्ये कोणीच नाहीये, एकदम शांत आणि पीसफुल असा बाहेरून कॅबिन आहे. आणि एसी वगैरे सगळे लक्झरी कॅबिन आहे. ते डस्टबिन आहे, पिकनिक टेबल आणि ते मागे डिअर वगैरे पण दिसले होते मला. ग्रिल, फायर पिट, बसायला 2 खुर्च्या, कॅम्प फायर किट बघा, पोस्ट कार्ड कॅबिन्स म्हणून आहे आणि आपला कोड त्यांनी दिलेला आहे. आता मी कोड टाकून उघडलेलं आहे, तुम्हाला आतून दाखवतो. एकदम मस्त कोझी वाईब आहे. आणि बघा इकडे बेड आहे, इकडे 2 खुर्च्या, डेस्क, स्नॅक्स वगैरे आहेत, सेलफोन लॉक बॉक्स, हा एक लँटर्न पण दिला आहे चार्ज करत ठेवलेला. ते खाली हीटर आहे, इकडे एसीचं कंट्रोल्स आहे आणि हे बघा, आणि हे रेग्युलेटरने डिम पण करू शकतो लाईट्स. ते सेफ आहे, पुस्तकं आहेत, कार्ड्स आहेत खेळायला, छोटा ब्लूटूथ स्पीकर आहे, रीडिंग लाईट्स आहेत, परत स्नॅक्स आणि कॉफी आहे इकडे. सर्वात खतरनाक हे आहे किचन, त्याच्यामध्ये केटल एक, चहा वगैरे बनवायला, मग्स आहेत, जेवण बनवायला थोडंसं सामान आहे, प्लेट्स आहेत, बोल्स आहेत, छोटासा आरसा आहे, फ्रीज आहे, पाण्याच्या बाटल्या आहेत त्याच्यात. आणि हे बघा मस्त व्ह्यू आहे इकडनं. आता तुम्हाला दाखवतो बाथरूम. इकडे आहे बाथरूम, टॉयलेट आणि इथे शॉवर. शॉवर मस्त आहे, स्टेनलेस स्टीलचं आहे, मस्त फील येतोय.
शॅम्पू वगैरे नॉर्मल हॉटेलमध्ये असतं तसंच ते बसायला आहे. आणि इकडे आपली गाडी पार्क आहे. कसा वाटलं तुम्हाला केबिन मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मला तर मस्त कोझी वाटतं इकडे. मस्त मी धमाल करणार आहे. आणि आता खायला मी 2 वडापाव आणलेत. ते मस्तपैकी मी आता काहीतरी बघत बघत खाणार आणि फुल आजची रात्र आणि उद्याचा दिवस चिल करणार आहे इकडे. आणि वेदर पण एकदम मस्त आहे. 23 डिग्री आहे. थंडी नाही, गरमी नाही, ऊन नाही आहे. आणि आता थोड्या वेळात सनसेट होईल आणि त्याआधी खाऊन घेतो आणि आग जळवतो. मी आणले 2 वडापाव, फ्राईड राईस, बटर चिकन आणि नान. आणि हे आपल्या लंच बॉक्स मध्ये सगळं चहा आणि स्नॅक्सचं सामान आणलंय. वरती एक माशी आहे, तिला मला भगवावं लागेल किंवा मारावं लागेल. आता मी सगळे कॅबिन रूल्स वाचले आणि त्याच्यात मला कळलं की हे खायचं प्यायचं, फायरवूड बाहेरचं ते सगळं इन्क्लुडेड आहे आपल्या कॉस्टमध्ये. तर त्याच्यामध्ये हे सगळं पास्ता, कुकीज, पास्ता सॉस हे सगळं इन्क्लुडेड आहे. कॉफी आणि सर्वात बेस्ट मला हे वाटलं स्मोर्स किट. स्मोर्स म्हणजे क्रॅकर्स, बिस्किट सारखे क्रॅकर असतात, त्याच्यामध्ये चॉकलेट आणि मार्शमेलो टाकतात आणि कॅम्प फायरवर रोस्ट करतात, सँडविच बनवून खातात. तर हे पण आपण रात्री करूया. ओट्स बीट्स पण आहे आणि सगळे कॉन्डिमेंट, सॉल्ट, पेपर वगैरे. आता खातो कारण या माशीला भगवण्यामध्ये मला खूप वेळ गेलेला आहे. बघा माझे वडापाव, 2 वडापाव आणि 2 वडापावसाठी चटण्या बघा केवढ्या. प्रत्येक वडापावला 1 दिले आणि मिरच्या पण आहेत. आणि त्या गरमच आहेत, जास्त थंड झाले नाहीत कारण बाकी त्याच्यावर हा फ्राईड राईस आणि इकडे बटर चिकन पण होती. बटर चिकनचा राईस आहे हा, त्यामुळे सगळं गरम राहिलं आहे. मस्त हास्य जत्रा बघतोय, व्ह्यू आहे खतरनाक आणि वडापाव. तर चहा पण बनवीन, पण चहा परत गरम करायला काही नाही आहे म्हणून हे खाऊन झाल्यावरच बनवीन. तर खाऊन झालेलं आहे आणि आता आग लावायची तयारी करतो. लास्ट टाइम जेव्हा मी मित्रांबरोबर कॅम्पिंग करायला आलो होतो तेव्हा सगळं आणलं होतं, फायर स्टार्टर, ते स्टार्टिंग लिक्विड वगैरे सगळं, आणि फायर लॉक पण आणले होते. पण कुऱ्हाड आणायला विसरलो होतो म्हणून ते एवढे मोठे ओंडके जळतच नव्हते. आमचा प्लॅन जरासा फसला होता. तर यावेळेस मी कुऱ्हाड आणली आहे. तर कुऱ्हाडीने पहिले छोटे तुकडे करीन आणि मग जावीन. सायलेन्स बघ केवढा इकडे. फायनली आग लागलेली आहे. पहिल्यांदा एवढी मस्त आग पेटली आहे कारण लाकडं पण सुकी होती. आणि नेहमी मी काय करतो ते स्टार्टिंग फ्लुइड आधी टाकतो, त्याच्यामुळे ते लाकूड ओलं होतं. आत्ता टेम्परेचर कमी व्हायला लागलं आहे. आता 21 आहे आणि रात्री 11 डिग्री होणार आहे. तर मस्त आग पेटलेली आहे. विचार करतो मस्त चहा बनवतो. आणि मला माहीत नव्हतं इथे चहा बनवायचं सामान असेल की नाही, म्हणून मी आपले वाघ बकरीचे ते इन्स्टंट टीच आणलेत. आणि प्लस माझा तो छोटा गॅस आणि ते पण आणले, पण त्याची गरज नाही आहे, इकडे आतच बनवू शकतो. तर मी चहा बनवतोय आणि अक्षयला फोन केला, त्याला दाखवला केबिन आणि बोललो की आता आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल इकडे. आणि सेम हे केबिन्स अक्षयच्या घराजवळ पण एक स्टेट पार्क आहे, तिकडे आहेत सेम असेच. तर तिकडे प्लॅन करू शकतो आपण. आपल्या चहाचं पाणी रेडी झालेलं आहे. अक्षयचा फोन ठेवला मी आणि हे बघा याच्यामध्ये आपले स्नॅक्स आणलेले आहेत. पण तो वडापाव खाल्ल्यामुळे मला भूक नाही, पण असलेले बरे म्हणून मी आणलेत. आणि चहाची पाकिटं इथं आधीपासून होती. मसाला टी आहे आणि कप्स पण इकडेचे दिलेत ते हे डबल वॉलवाले आहेत, म्हणजे लगेच थंड होणार नाही चहा. पण मला सवय आहे की चहा मी पितो त्याच्यानंतर थोड्या वेळाने मायक्रोवेव्हमध्ये गरम करतो परत पितो, कारण मी एकाच शॉटमध्ये पित नाही. टमरेलभर घेतो आणि खूप हळूहळू करून पित बसतो. चहा स्टर करायला पण इकडे आहेत काटे चमचे, पण आम्ही इकडे प्लास्टिकचा एक नाईफ होती ती वापरतो. ड्रॉवरमध्ये जे लागेल ते सगळं आहे इकडे.
चाकूला प्रोटेक्शन, लायटर पण आहेत. इकडे डस्टबिन एक्स्ट्रा आहे, काय म्हणतात आपलं किचन टॉवल्स. डॉगसाठी पण बोल आहेत आतमध्ये आणि ॲल्युमिनियम फॉईल पण आहे. मला वाटलं मस्त बाहेर बसीन. काळोख बघा इकडे, आग पण विझत आली आहे. इकडे रूल आहे की 10च्या आधी आग विझवायची. आता जेवढी आहे तेवढी राहू दे. इकडे थोडा वेळ बसतो. कॅबिन बघा किती मस्त दिसतंय. मस्त शांत. बाहेर रातकिड्यांचा आवाज येतोय आणि बाहेर बसायचं होतं पण खूपच काळोख आणि किडे बिडे यायला लागले म्हणून गपचूप आत आलो. आणि आता लाईट्स बंद करणार. आणि हा एक नवीन मी कॅम्पिंग फॅन घेतलेला आहे, रिमोटवाला. कारण लास्ट टाइम आम्ही कॅम्पिंगला गेलो तर खूप गरम झालं होतं. चालू. आणि ह्या लाईट पण आहे. लो स्पीडवर 8 तास चालतो आणि हाय स्पीडवर 4 ते 6 तास. आणि AC पण फुल चिल्ड केलेलं आहे मी. ACचा ब्लोअर खाली आहे बेडच्या, म्हणून जरा वेळ लागतो थंड व्हायला. आणि बेड तर एकदम कम्फर्टेबल आणि सॉफ्ट आहे. तर मी इथे मस्त नेटफ्लिक्स लावलेलं आहे आणि इन्स्पेक्टर झेंडे मूवी बघणार आहे आणि झोपणार. आता आपण उद्या सकाळी भेटू आणि इथे हा व्ह्यू उद्या मस्त असणार आहे. सो आता सकाळी बघूया कसं वाटतं. गुड नाईट. गुड मॉर्निंग. आज नेक्स्ट दिवसाची सकाळ आहे आणि आता मी गरम पाणी ठेवलं आहे कारण आता मी कॉफी बनवणार आहे. आणि बाहेर व्ह्यू बघा. सकाळी उठल्यावर असं मस्त वाटलं ना बाहेर जंगलात बघायला. आणि बेड तर एवढा कम्फर्टेबल होता. आणि रात्री आवाज येत नव्हता पण बारीक बारीक असं रातकिड्यांचा आवाज येत होता. पण AC मी फुल चिल्ड केला होता म्हणून मजा येत होती. आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे चहा प्यायचा मूड नाही, आज कॉफी प्यायचा मूड आहे. ते पोर ओव्हर कॉफी आहे, ही मी बनवणार आहे. आणि आता घरी मम्मी डॅडीला फोन करून पण दाखवणार आहे कधी. काल मला स्मोर्स बनवायचे होते कॅम्प फायरवर, पण खूपच बाहेर काळोख झालेला आणि किडे वगैरे पण होते म्हणून गपचूप आत आलो. पण ही बघा, ही अशी किट आहे. ह्याच्यात 4 स्ट्रूप वॉफल आहेत, चॉकलेटच्या 2 चकत्या आहेत आणि 4 मार्शमेलो होते, 2 मी खाल्लेत. अशा किचनमध्ये जेवण बनवायला का मजा येईल. बाहेर फुल जंगल आणि सकाळी मला इकडे डिअर पण दिसला होता. ब्रेकफास्टला कॉफी, कुकीज आणि 2 मार्शमेलो. कारण आणि बिस्किट वगैरे पण आहे, ते पण खाऊ शकतो. आणि काल मी बटर चिकन, नान आणि फ्राईड राईस आणला होता, पण त्यातलं काही खाल्लं नाही कारण वडापाव 2 खाल्ले, त्याच्याने माझं पोट भरलं. म्हणून आज हे घरी घेऊन जाईन. घरी जेवण बनवायची गरज नाही, म्हणजे आज प्ले स्टेशन खेळू शकतो. तर आपण ही कुजू कॉफी नावाची पोर ओव्हर कॉफी आहे. जे फ्लेवर अर्थी, डार्क कोको आणि ड्राईड बेरी आणि डार्क रोस्ट आहे. आणि इथे कॉफी मशीन नाही म्हणून इथे पोर ओव्हर कॉफी दिलेली आहे. वास तर मस्त येतोय, मस्त वास येतोय. आणि इकडे पण बघा ऑलिव्ह ऑइल वगैरे दिलेलं आहे कारण पास्ता बनवायचं सगळं सामान मागे ठेवलेलं आहे. आणि युजली इकडची लोक कॉफीमध्ये मिल्क कमी घेतात, क्रीमर वगैरे वापरतात, पण मला तर ब्लॅकच आवडते. युजली या स्मोर्समध्ये बिस्किट टाईपचे क्रॅकर्स असतात, त्याच्यामध्ये चॉकलेट आणि मार्शमेलो असतो. पण या लोकांनी स्ट्रूप वॉफल दिलेलं आहे. तर हे स्ट्रूप वॉफल आहे, हे नेदरलँड्समध्ये इन्व्हेंट झालेलं आहे आणि ह्याला पुअर मॅन्स कुकी म्हणायचे. कारण जे बेकरीचे लेफ्ट ओव्हर्स असायचे त्यांनी त्याचे 2 साईड बनवायचे, त्याच्यामध्ये कॅरमेल टाकायचे. सो हे युजली पद्धत अशी आहे की ह्याला कॉफी मगवर ठेवतात हीट करण्यासाठी. तर माझ्या मगचं तोंड खूप मोठं आहे, हात पडायची पण शक्यता आहे. आणि हीट ह्याच्यासाठी करतात की आतल्या त्याचं कॅरमेल थोडं सॉफ्ट होतं. मस्त कॉफी घेऊन बाहेर जाऊया. -11 आहे बाहेर, मस्त वाटतंय. ती आग काल विझवलेली रात्री मी येऊन. आणि ते अख्खा डर्ट रोड आहे त्यामुळे गाडीवर मागच्या साईडला जरा पांढरी डस्ट आलेली आहे. मस्त आता इथे बसून कॉफी पिणार. एकदम पीसफुल वाटतंय.
कॅमेरा सेटअप करायला मला सारखं सारखं उठावं लागतं. आता परत उठून कॅमेरा तिकडे सेटअप केलाय. म्हणून तुम्हाला जेवढं पीसफुल वाटतंय तेवढं खरं मला वाटत नाही, कारण मला सारखं उठून कॅमेरा चेंज करावा लागतं. आणि खरं तर मी व्लॉग शूट करणार नव्हतो, पण कॅबिन एवढा चांगला निघाला की मला असं वाटलं की तुम्हाला दाखवलं पाहिजे. पण आता नेक्स्ट ट्रिप आपण अक्षय, अस्मिता आणि आपले सगळे मित्रांबरोबर येऊया आणि त्याच्यानंतर मम्मी डॅडीला पण इकडे घेऊन येऊ. तर आता निघायची वेळ झालेली आहे. सगळं साफ करून ठेवलं आहे जेवढं करता आलं तेवढं, आणि कप वगैरे पण सगळे धुवून ठेवलेत, कारण त्याच्यात लिहिलं की सगळं इथे डिशवॉशर नाही आहे, सो सगळं आपल्यालाच धुवावं लागतं. पण हे बघा आता 11 वाजलेत. मस्त व्ह्यू आहे. असं वाटतं परत जाऊन इथेच झोपून राहू अख्खा दिवस. पण आता निघायची वेळ झाली आहे. पण नेक्स्ट टाइम आपण लवकरच येऊ. आता ही शीट होती, त्याच्यावर त्यांची चेकआउटची चेकलिस्ट होती. त्या हिशोबाने सगळं केलेलं आहे मी. लाईट वगैरे बंद केलेले आहेत, पण तरी बघा नॅचरल लाईट केवढा येतोय सकाळी. आणि इथे कुठलाही चेक इन चेकआउट करायला माणूस नव्हता. त्यांची आहे तिकडे टीम एंट्रन्सला, पण ते टेक्स्ट मेसेजवर त्यांनी मला मेसेज केलं की हा कोड टाकायचा आणि लॉक करून निघायचं. सो आता तो कोड टाकतो आणि लॉक करतो. मस्त शांत वाटतंय आणि हवा येऊन फक्त पानांचे आवाज येत आहेत. पण आता ही शांतता भंग करणार आहे मी गाडी चालू करून. आता मी घरी पोचलोय आणि हा फ्राईड राईस गरम केला कालचाच, आणि त्याच्यावर पटकन एक अंडं बनवलं मिरची टाकून, आणि साईडला शेजवान सॉस घेतला चिंग्सचा. आता खातो मस्तपैकी. आज ट्यूजडे आहे आणि आता माझं वर्क फ्रॉम होम करून झालेलं आहे. आणि आता मी एका कामासाठी चाललो आहे, ज्याच्यासाठी मला जायची बिलकुल एक्साइटमेंट नाही आहे. तर फायनली मी हा डिसिजन घेतला आहे की माझी जी गाडी आहे BMW ती मी विकतोय, आणि आज मला ती गाडी द्यायला जायचं आहे. रात्रभर मला झोप नव्हती. 5 वर्ष आहे ती गाडी माझ्याकडे, आणि मी खूप एन्जॉय केली आहे, खूप फास्ट चालवली आहे, धमाल आली आहे त्या गाडीबरोबर. पण आता मला असं वाटतं की टाईम झालेला आहे विकायचा, कारण नवीन गाडी पण घ्यायची आहे मला. कुठली घ्यायची ते पण डिसाईड करून ठेवलेलं आहे, ते नंतर जेव्हा घेईन तेव्हा सांगेन. पण आय थिंक आता जर त्या गाडीने काम काढलं तर एवढं महागात पडेल की त्याच्यामध्ये नवीनच गाडी येईल. तर आता गाडीतलं जे सामान आहे ते सगळं ऑलरेडी मी काढलं आहे, फक्त लास्ट 2-3 गोष्टी आहेत त्या काढायला चाललो आहे, आणि मग निघूया. हा बायसिकल रॅक होता, तो मी काढून ठेवला आहे, आणि हे सगळं तुम्ही माझ्या बॅकपॅकमध्ये टाकीन लगेच. आणि डीलर प्लेट त्यांनी टेस्ट ड्राईव्ह मारलेली गाडी इन्स्पेक्ट करताना तेव्हाची राहिली आहे, परत डीलरला जाईल. चला फायनल राईड आहे त्या गाडीची, आणि का विकतो त्याचं रिझन पण तुम्हाला सांगतो. बघा मेकॅनिकली गाडीमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण मी एकदम परफेक्ट मेंटेन केलेली आहे आणि सगळं व्यवस्थित चालतं आहे. आणि थोडे थोडे मला साईन्स मिळत आहेत की काय ना काहीतरी आता बिघाड व्हायला लागणार आहे. म्हणजे जे एजच्या हिशोबाने होतं, जसं की AC कधीतरी बंद चालू होतो. ACचं कॉम्प्रेसरचा रिपेअर जॉब $3000 आहे, ते $3000. आता ब्रेकचे पॅडसाठी ठीक आहे, डिस्क बदलायचे आहेत, कारण ते मिनिमम थिकनेस गेली. कारण मी गाडी नॉर्मलपेक्षा जरा जास्त स्पोर्टी वेमध्ये चालवतो, पण माझे ब्रेक जास्त झिजतात. प्लस डिस्क पण माझी मिनिमम थिकनेसला आलेली आहे, सो डिस्क 4 बदलायचे आहेत. पर टायर $2700, म्हणजे ऑलमोस्ट $2500 × 4 टायर बदलायचे आहेत. एक टायर $800 आहे, रन फ्लॅट टायर असे 4. तर आता अजून पुढे ही गाडी 4-5 वर्ष मला चालवायची असेल तर ह्याच्यावर मला कमीत कमी $11-12 खर्च करावा लागेल. चुकून $11-12 बोललो, पण खरं अमाऊंट आहे $17,000, म्हणजे 15 लाख रुपीज, जे मला वर्थ इट वाटत नाही आहे, कारण मी फुल ऑन एन्जॉय केलेली ही गाडी. म्हणून आय थिंक हा राईट टाईम आहे ही गाडी विकायचा. आणि प्लस नवीन गाडी पण आपण घेऊया, त्याची पण एक्साइटमेंट येईल. पण ही गाडी जायचं खूप दुःख आहे. चला फायनल राईडला जाऊया. फायनल स्टार्ट. हा
आवाज मी मिस करणार आहे, कारण ह्याला मी एक्झॉस्ट लावलेला आहे गाडीला, प्लस याचं इंजिन पण ट्यून केलेलं आहे. नॉर्मल ही वाली गाडी जी एम स्पोर्ट आहे, X5 एम स्पोर्ट, ती 450 हॉर्स पॉवर आहे आणि मी त्याला स्टेज 1 ट्यून केलेलं आहे 515 हॉर्स पॉवर. सो चला आज ते सगळे 515 यूज करूया आणि जाऊया. गणपती बाप्पा मोरया. जसं की तुम्हाला माहिती आहे की माझा जॉब ट्रॅव्हलवाला आहे. एव्हरी वीक मला ट्रॅव्हल करावं लागतं आणि एव्हरी वीक नवीन नवीन गाड्या चालवायला मिळतात. पण जेवढ्या पण गाड्या मी चालवतो, घरी आल्यावर ही गाडी जेव्हा चालवतो तेव्हा मला वाटतं की बरोबर डिसिजन घेतला होता की मी ही गाडी घ्यायचं, कारण मी खूप रिसर्च करून घेतलेली ही गाडी. आणि जसं BMWची टॅगलाईन आहे अल्टिमेट ड्रायव्हिंग मशीन, त्याला कोण बीट करू शकत नाही. कारण मी ऑडी, बेन्झ सगळ्या चालवल्यात, पण BMWचा जो एक स्टेअरिंगची ॲक्युरसी आहे कुठल्याच गाडीची नाही आहे, अनलेस तुम्ही पोर्शा किंवा एकदमच हाय एंड गाड्या चालवताय. सो फायनली आलेलं आहे आपलं या गाडीचं फायनल डेस्टिनेशन. खूप एन्जॉय केलं या गाडीमध्ये आणि आता टाईम आहे या गाडीचा नेक्स्ट ओनरला एन्जॉय करायचा. तर या गाडीला थँक्यू मला सगळ्यांना सेफ ठेवण्यासाठी. मागची नंबर प्लेट काढत होतो पण निघतच नव्हती ती, ती ठेवली गाडीवरच आणि पुढची घेतली. पण अजून माझ्याकडे 2 आहेत घरी नंबर प्लेट सेम रुबाबवाल्या. आणि अस्मिता मला घ्यायला आली आहे कारण तिचं ऑफिस जवळच होतं आणि आता ती मला घरी सोडेल. काहीतरी खाऊया का आपण पहिला? तू नेशील तिकडे, आता काय माझ्याकडे गाडी नाही. सायकलने जेवढा दूर जाऊ शकतो तेवढा जाऊ शकतो. अस्मिताची गाडी पण बंद पडली होती मध्येच हायवेच्या मध्ये. मी गेलो होतो आणि त्याच्यानंतर मी गॅरेजमध्ये दिली. किती खर्च आला तुला? $1600. तर त्याच्यानंतर मी खायला गेलो, त्याच्यानंतर मी घरी आलो आणि मग मला काहीच करायचं वाटत नव्हतं कारण एकदम मला सॅड वाटत होता. जर माझं घर असतं स्वतःचं आणि माझ्याकडे गॅरेज असतं गाडीवर काम करण्यासाठी तर मी गाडी कधीच विकली नसती. कुठलीच गाडी कधीच विकली नसती, सगळ्या ठेवल्या असत्या आणि स्वतः त्याच्यावर काम करून ते सगळ्या मेंटेन ठेवल्या असत्या. पण या अपार्टमेंटच्या गॅरेजमध्ये गाडीवर काम करणं अलाउड नाहीये, तर म्हणून मला विकावी लागली गाडी. माझ्या मनाला तसल्ली झाली नाही की गाडी गेली आहे आणि नुसती प्लेट राहिली आहे माझ्याकडे. पण काय नाही, चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. पण आता काय करू शकत नाही, पुढे जाण्यासाठी मागच्या गोष्टी सोडाव्या लागतात. हे सगळं बोलणं सोपं आहे पण मॅन आणि मशीनचं जे रिलेशनशिप असतं ते कोणाला कळणार नाही, फक्त मॅन आणि मशीनलाच कळतं. आणि जे मुलं असतील कार एन्थुझियास्ट ते या फिलिंगला समजू शकतील. असं नाही बोलत की मुलींना हे नसतं, पण मुलांचं आणि गाड्यांचं एक कनेक्शन असतं, ते फक्त मुलांनाच कळतं. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.